सागर सागर हाँ हाय हाय. हा. काय रे बाबा? हा अरे असं काय बसलायस इकडे? हा, काय नाही रे, जरा मला थोडं टेन्शन आहे. घरी वगैरे सगळं ठीक आहे ना? घरचं वगैरे काय नाही टेन्शन, घरचं वगैरे काय नाही. मग कामावर काही घडलंय का? काही अरे यार, तुला आता मी कसं सांगू यार. नक्की काय झालंय तुला? तू कालच्या बातम्या ऐकल्यास? हो हो, पाहिल्या म्हणजे. आपल्या राज्यामध्ये निवडणुका लागल्यात हे तरी माहितीये का तुला? अरे माहिती आहे रे बाबा, महापालिकेच्या निवडणुका चालू आहेत आपल्या राज्यात, माहिती आहे मला. करेक्ट. आणि काल अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता, बरोबर? आणि 67 ठिकाणी आपल्या राज्यामध्ये उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. याचा अर्थ काय की 67 ठिकाणी इतर उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतलेत. यार काय चाललंय का आपल्या लोकशाहीमध्ये यार? मला काही सुचत नाही, एकदम मी अस्वस्थ झालो यार. हो, अच्छा अच्छा. एका वेळी इतक्या सगळ्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले म्हणून तुला असं वाटतंय का की आधीच सगळ्यांचं ठरलेलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी सगळ्यांनी केलं? नाही रे, तसं नाहीये. अच्छा, म्हणजे मग तुला असं वाटतंय का या उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्यांना सगळ्यांना आयत्या वेळी सेटल केलं गेलंय आणि म्हणून त्यांनी अर्ज मागे घेतले? नाही रे, खूप गंभीर आहे. तुला असं वाटतंय का की या ठिकाणी मसल पॉवरचा उपयोग करण्यात आला उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी, म्हणजे त्यांना धमकावण्यात आला, असं तुला वाटतंय का? अरे नाही बाबा, त्यापेक्षाही गंभीर आहे. अच्छा, मग तुला असं म्हणायचं का या उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांची पराभूत मानसिकता असेल, म्हणजे त्यांना माहिती असणार आहे की एवी तेवी आपण पराभूत होणारच आहोत, तर कशाला उगाच वेळ पैसा आणि एनर्जी वाया घालवायचा प्रचार करून, असं आहे का? अरे नाही बाबा, या सगळ्याचं ते कारण नाहीये. माझा मुद्दा फार वेगळा आहे, ह्याच्याशी त्याचा काही संबंध नाहीये. मग तुला असं वाटतंय का त्यांचं मतपरिवर्तन झालं असेल आणि म्हणून त्यांनी अर्ज मागे घेतले असतील? नाही रे यार, मला वेगळंच वाटतंय. मग आपलं संविधान धोक्यात आहे अशी भीती तुला वाटते का? नाही रे बाबा, माझा मुद्दा वेगळा, यातलं कोणतंही कारण नाहीये. तू उगाच नाही तिथे डोकं नको लावूस. बरं सांग, का तू डिस्टर्ब आहेस? सांग तुझा मुद्दा काय ते. अरे त्या 67 जणांपैकी आमच्याही विभागातला एक उमेदवार बिनविरोध निवडून आला, बाकीच्यांनी अर्ज मागे घेतले. कसं होणार यार सामान्य मतदारांचं? सामान्य मतदाराचं कसं होणार म्हणजे मला काही कळलं नाही रे. अरे असं काय करतोस? निवडणूक नाही म्हणजे प्रचार नाही, प्रचार नाही म्हणजे उमेदवार मतदारांच्या दारोदारी मतं मागायला जाणार नाही, आणि मतं मागायला जाणार नाही म्हणजे मतदाराला त्यांच्या मताच्या बदल्यात मोबदला मिळणारा पैसा मिळणार नाही. कळलं? नाही रे. अरे सामान्य मतदाराला त्याच्या मताचे पैसे नाही मिळाले तर त्यांचं आर्थिक गणित बिघडेल की नाही? अरे यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था नाही का कोण म्हणणार? कसं कळत नाही तुला? ए, सागर, अरे, घेतो घेतो घेतो. सागर.